नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। मग येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा कोणत्या घडामोडी येत्या 30 दिवसात घडणार आहेत की ज्यांचा परिणाम येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या भावावरती होणार। या परिणामामुळे आता येत्या 30 दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार की मग घडणार, आणि कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $11.5 ते $12 प्रतिबुशेसच्या दरम्यान होती। मागच्या 4-8 दिवसांमध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली, ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात सुधारणा होऊन सोयाबीनची बाजारभाव पातळी $12.35 प्रतिबुशेसच्या आसपास येऊन ठेपली। पण आपण म्हटलं होतं की या भावावरती सोयाबीनचा भाव टिकण्याची शक्यता नाही, आणि तसंच घडलं आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वरच्या लेवलहून पुन्हा एकदा खाली कोसळला। आता सोयाबीनची भाव पातळी ही जागतिक सोयाबीन उत्पादनातील प्रचंड वाढ, सोयातेल उत्पादनात होऊ घातलेली वाढ आणि सोयाबीन उत्पादनातील वाढ, यामुळे भाव हा आपल्याला काही जास्त सुधारताना दिसणार आहे का बाबांनो? नाही। आणि यामुळे आपल्याला सोयाबीनची बाजारभाव पातळी येत्या 30 दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये जास्त वाढताना आणि जास्त घटताना दिसणार नाही, एका मर्यादित लेवलवर ही भाव पातळी दिसणार आहे। मग याचा परिणाम देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार हे समजून आता घेणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चढउतार कायम राहणार, याचा अर्थ देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात चढउतार कायम राहणार। जर आपण सोयाबीनच्या भाव पातळीचा विचार केला तर 15 मे ते 31 मेच्या दरम्यान देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री घटणार आहे, ज्यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळून 100 रुपयांची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको। सध्या जो सोयाबीनचा भाव 4200 ते 4500च्या दरम्यान आहे, याच्यामध्ये 100 रुपयाची सुधारणा होऊन 4300 ते 4600च्या दरम्यान भाव पातळी राहिली। अनुकूल परिस्थितीत भाव 4700 पर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको, असे या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। पण 1 जून ते 15 जूनच्या दरम्यान आपल्याला पुन्हा एकदा खत बियाणाच्या खरेदीसाठी पैशाच्या आवश्यकतेमुळे सोयाबीनची विक्री वाढताना दिसणार आहे।
आणि ही जी वाढलेली विक्री आहे मित्रांनो, यामुळे सोयाबीनचा भाव पुन्हा एकदा या ठिकाणी दबावात येणार आहे आणि हा चढ उतार तुम्हाला इथून पुढे 30 दिवसात कायम दिसणार आहे। यामुळे एकतर्फी तेजी अथवा एकतर्फी मंदी सोयाबीनच्या भावात तुम्हाला येत्या 30 दिवसात दिसणार नाही आणि येत्या 30 दिवसात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4200 ते 4700 दरम्यान राहणार आहे। या परिस्थितीत माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही सोयाबीनची विक्री करावी, कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही। तर आपण 4500 ते 4600चा भाव मिळाल तर इथं 50% सोयाबीनची विक्री करू शकता। उर्वरित 50% सोयाबीन त्यानंतर येणाऱ्या तेजीमध्ये जर विकलं तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा, कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही, हे लक्षात ठेवा। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।